मंत्री गिरीश महाजन आहेत। दादा, एकनाथ खडसे साहेबांनी थोड्याच वेळापूर्वी असं म्हटलं आहे माझ्यासोबत की मोदी साहेबांनी जे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना सल्ला दिला आहे की तुम्ही अजित पवार आणि शिंदेंच्या गटात सामील व्हा, तर त्यावर खडसे साहेब असं म्हटले की कदाचित मोदींना सरकार बनवण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची गरज पडू शकते। आता मला सांगा, सगळे सर्व रिपोर्ट आपण बघतात, आज काँग्रेसला कोणी 25-27 जागा दाखवत नाही देशामध्ये, काय करायची गरज पडली? यांचे किती लोक येणार आहेत? त्यांचे आले समजा 4-5 लोक, आम्ही सांगितलं की आम्ही 400 क्रॉस करू, काय समजा कमी जास्त 5-25-10 जागा होतीलही, इथे केवढे जागा आहेत आमच्याकडे? आज आम्ही अक्षरशः म्हणजे खूप मोठं बहुमत आमच्याकडे येणार आहे। सगळे तुम्हीच आम्हाला सर्वे सांगतायत, तुमच्याच चॅनलच्या माध्यमातून दाखवलं जातं आहे की आम्ही किती जागा घेणार आहोत। त्यामुळे आम्हाला शरद पवार साहेबांची किंवा उद्धव ठाकरेंच्या आमदार खासदारांची गरज या ठिकाणी पडणार नाही। कुठे आमचं मताधिक्य त्यांच्यामुळे पूर्ण होईल किंवा आम्ही बहुमताकडे त्यांच्यामुळे जाऊ असं कुठे नाही आहे। तेव्हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वक्तव्याला कसं घेत आहे? काय नाही, त्यांच्या वक्तव्याला मला काही आधार आहे मला असं वाटत नाही, आणि फार त्यांचं काही असं लक्षात देण्यासारखं पण नाही आहे। त्यांनी असंही म्हटलं आहे की माझा प्रवेश हा फक्त निवडणुकीपुरती चर्चा नसून निवडणुकीनंतर माझा प्रवेश होणार म्हणजे होणारच। चांगलं ना, मग ते म्हणतायत तर चांगलं ना, आम्ही कुठं नाही म्हणतोय, होणार असेल तर चांगलं आहे, आम्ही कुठं काय नाही म्हणतोय त्यांना। ते जर इतकं ठाम परत सांगताय, ते वेळ देत आहेत 15 दिवस, जायचं काय हरकत नाही ना, प्रवेश झाला तर चांगलाच आहे, काही अडचण नाही। तर नक्कीच एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश झाला तर चांगलंच आहे असं मंत्री गिरीश महाजन म्हणत आहेत। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।